श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आपले घर किंवा आपली वास्तू ही अतिशय जास्त महत्त्वाची असते आपल्यासाठी. म्हणजे मला प्रश्न येतात की ते मी भाड्याच्या घरात राहतो, मग आम्ही वास्तुशांती झाली आहे का नाही हे आम्हाला माहीत नाही, किंवा वास्तुशांत झाली असेल तरी तो फायदा त्या घर मालकांना होईल, आम्हाला नाही, तर आम्ही काय करावे? किंवा काही ठिकाणी बघा वास्तुशांतच झालेली नसते, आपण तसंच राहतो, काही गोष्टींचा नाईलाज असतो आपल्याकडे, किंवा वास्तुशांती होऊन पण काही घरामध्ये शांतता नसते. तर तुम्हीच तुमची वास्तूला कशी ऊर्जा देऊ शकता, घर भाड्याचे असो किंवा स्वतःचे, दोन्ही घरांना तुम्ही स्वतःच कशी ऊर्जा देऊ शकता म्हणजे आपण ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. लहानपणापासून आजपर्यंत आपण ऐकत आलेलो आहोत फक्त आई वडिलांच्या तोंडून की वास्तू तथास्तू म्हणते. ह्याच्या मागचा अर्थ किंवा ह्याच्या मागचं लॉजिक खूप कमी जणांना माहीत असते की म्हणजे काय. लक्षात घ्या, पृथ्वीला म्हणजे जमिनीला पाय लागला तरी आपल्याला तिला माफ कर म्हणावे लागते आणि धन्यवाद म्हणावे लागते की तुला पाय लागतो धरती माते, म्हणून मला क्षमा कर आणि तू माझा रोज एवढा भार उचलतेस, सगळ्या पृथ्वीचा भार उचलतेस, त्यासाठी माझे म्हणजे मी तुझा आभारी आहे. आपण जेव्हा सकाळी उठतो, कराग्रे वसते लक्ष्मी म्हणतो, त्यानंतर सगळ्यात आधी आपण धरती मातेला वंदन करतो. धरती मातेला वंदन करायचे कधीच विसरायचं नाही, कारण आज ती आहे म्हणून आपण चालू फिरू शकतो आणि आपला रोजचा भार, आपल्या या सगळ्या वस्तूंचा भार आपली धरती माता उचलत असते. त्याच पद्धतीने आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये म्हणजे जेवढी पॉझिटिव्हिटी तुम्ही ठेवाल तेवढे ते घर अगदी खूप छान अशा पद्धतीने पुढे जाते. काही घर बघा तुम्ही की आजी आजोबांचा एक व्यवसाय असेल छोटासा, तर त्यांच्या पुढच्या 4 पिढ्या तेच करतात, त्यांची प्रगती होत नाही. आणि काही लोक अगदी एका खोलीच्या छोट्याशा झोपडीतून बंगले, वेगवेगळे फ्लॅट्स, खूप फ्लॅट्स, अशा पद्धतीनं त्यांची प्रगती होते. तसं म्हटलं तर मी तुम्हाला नेहमी सांगते बघा की गरीब व्यक्तीकडे, श्रीमंत व्यक्तीकडे, सगळ्यांकडे 24 तासच असतात. प्रत्येकाला 2 हात, 2 पाय, मेंदू, हे सगळे अवयव सारखे असतात, मात्र प्रत्येकाच्या नशिबात मात्र फरक असतो. अगदी अंबानींची पत्रिका आणि जन्मवेळ आणि दुसऱ्या एखाद्याची जन्मवेळ पण एक असू शकते, मात्र त्यांचे नशीब एकमेकापेक्षा खूप वेगळे असू शकते. एकाच वेळेस शेजारी शेजारी टेबलवर 2 बाळे जन्म घेतात, तर एक बाळ खूप वाईट संगतीत लागते आणि एक बाळ खूप चांगले बनते. ह्याचाच अर्थ काय की भाग आहे नशिबाचा, संस्कारांचा. संस्कारांचं म्हणाल तर असे कोणतेच आई वडील नाही आहेत की जे आपल्या मुलाला म्हणतील की तू मोठं झाल्यानंतर, मोठा किंवा मोठी झाल्यानंतर हे वाईट काम कर, तरच तू माझा मुलगा किंवा मुलगी आहेस. असं तर शक्य नाहीये. म्हणजे संस्कारात नाही चुकत, आपण घेण्यामध्ये चुकतो, असं माझं सांगण्याचं तात्पर्य आहे. की नशीब बदलायचे असेल तर सगळ्यात आधी आपल्याला स्वतःला घडवले पाहिजे आणि त्यानंतर आपल्या मुलांना आपण घडवले पाहिजे. आता विषय आहे वास्तूचा. सगळ्यात आधी जर तुम्हाला तुमच्या वास्तूविषयी काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता. त्याचा व्हिडिओ मला पाठवून लगेच सगळ्यांनी पाठवू नका. जेव्हा मी तुम्हाला सांगेन त्यानंतर तुम्ही तुमची जी मी सांगेन ती फी द्याल, त्यानंतर ही प्रोसेस आहे, त्यामुळे लगेच करू नका. पण मी एक सांगते की तुमच्या वास्तूमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर मी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर सांगेन जितकं मला शक्य आहे. आणि दुसरी गोष्ट, तेही नसेल शक्य तर आपल्याकडे वास्तू शांत व्हावी म्हणून एक वास्तुयंत्र आहे जे आपल्याकडे मिळतं, बऱ्याच जणांनी घेतलेलं पण आहे. त्याचा सुद्धा खूप छान इफेक्ट होतो. म्हणजे अगदी व्यवसाय असेल, भाड्याचं घर असेल, स्वतःचं घर असेल, वास्तुयंत्र लावून दिलं की तुम्हाला बरीच सारी सुधारणा दिसते. आता घरगुती उपाय बघूया. आता वास्तुयंत्र पाहिजे असेल किंवा घरातलं काही विचारायचं असेल तर नंबर दिलेला आहे. मी सांगितल्याशिवाय तुम्ही फोटो, व्हिडिओ किंवा पैसे काही पाठवू नका. जेव्हा सांगेन तेव्हाच. बाकी आता उपाय बघूया.
सगळ्यात आधी वास्तूमध्ये ठिकठिकाणी मीठ ठेवावे. जाड मीठ ज्याला म्हणतो आपण, खडे मीठ ज्याला म्हणतो, ते काचेच्या वाट्याच करा तुम्ही 4-5. एक टॉयलेटमध्ये, एक बाथरूममध्ये, एक स्वयंपाकघरामध्ये, एक हॉलमध्ये आणि एक बेडरूममध्ये कायमस्वरूपी एक वाटी ठेवायची. एक महिन्यातून एकदा किंवा प्रत्येक शनिवारी आपल्याला हे मीठ बदलायचे आहे. पहिले मीठ खरं तर फ्लश करतात, पण काही जणांना ते पटत नाही. अशांनी झाडाखाली किंवा पिशवीत भरून कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकले तरीही चालेल, कारण ते निगेटिव्ह झालेले असते. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या घरामध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरा आणि त्यामध्ये लिंबू घाला, ताजे टवटवीत लिंबू घाला. जर वास्तूत काही दोष असेल तर ते लिंबू खराब होऊन पाणी पिवळे पडेल, आणि वास्तू चांगली असेल तर तुमचे ते तसेच राहील. तिसरी गोष्ट म्हणजे चिमणी ज्या घरामध्ये घरटे बांधते घराच्या गॅलरीत आजूबाजूला, ते घर सुद्धा सुरक्षित असते. ह्याच्याही पुढची गोष्ट तुम्हाला सांगते, ज्या घरामध्ये मांजर किंवा कुत्रे पाळले जाते तिथे सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्या स्वतःवर प्राणी घेतात. मांजर ज्या घरात अगदी उलटे पुलटे कसे पण शांत झोपते, मांजर म्हणजे बोका मांजर दोन्ही, त्या घरामध्ये शांती असते. आणि ज्या घरामध्ये मांजर गरागरा फिरते आणि हवेत हातपाय उडवते, त्या घरामध्ये त्यांना त्या नकारात्मकता दिसत असतात. आपण म्हणतो हे मांजर असं का करतंय किंवा हे कुत्रा असं का करतंय, तर त्यांना आपल्यापेक्षा प्राण्यांना, म्हणजे खास करून बघा पौर्णिमा अमावस्येला किंवा रात्री कुत्री म्हणजे रडत असतात, इवळत असतात ज्याला आपण म्हणतो, तर ती विनाकारण नाही, तर त्यांना ते दिसत असतात. भरकटणाऱ्या गोष्टी, ज्या वाईट गोष्टी असतात त्या दिसत असतात त्यांना, चुकीच्या निगेटिव्ह गोष्टी, म्हणून ते ओरडत असतात. ज्यांच्या घरामध्ये मांजर कुत्रे आहेत त्यांनी अगदी बिंदास्त राहा. पुढची गोष्ट म्हणजे तुळस घरामध्ये लावणे. तुळस सुद्धा अशी आहे की संपूर्ण घराचा वास्तुदोष स्वतःवर घेते, स्वतःवर संकट ओढावून घेते, आणि त्यानंतर बघा तुळस सुकते. वारंवार तुळस ज्या घरामध्ये मरते त्या ठिकाणी सुद्धा वास्तुदोष प्रचंड प्रमाणामध्ये असतो. तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे का नाही हे बघायचे असेल तुम्हाला, तर एक दिवा लावायचा, हॉलच्या मध्यभागी दिवा लावा. जर तो वारं वगैरे काही नसताना सुद्धा लगेच विझला तर समजावे वास्तुदोष आहे, आणि दिवा जरा थोडा काळ जास्त 2-3 तासापेक्षा जास्त काळ राहिला तर समजून जावा की तुमच्या घरामध्ये वास्तुदोष नाहीये. त्याचप्रमाणे आता घरच्या घरी आपण वास्तुदोषासाठी काय उपाय करू शकतो, तर तुम्ही स्वतःच्या किंवा भाड्याच्या घरामध्ये आज जाताना स्वतःशीच बोलायचे की माझ्या घरामध्ये खूप शांतता आहे, माझे घर आनंदाने समाधानाने भरलेले आहे, माझ्या घरातल्या सगळ्यांचे आरोग्य खूप जास्त चांगले आहे, म्हणजे सुख समाधान आरोग्य हे सर्व काही माझ्या घरामध्ये भरभरून आहे, आणि वास्तूला आपण धन्यवाद म्हणायचे आहे. या गोष्टी जर घरामध्ये, त्याच पद्धतीने घरामध्ये मोठ्यांदा ओरडू नये, जोराने भांडू नये, दात ओठ खाऊ नयेत, वस्तू आपटू नये, भांडी आपटू नयेत, झाडूला पाय लावू नये, बाहेर आपले जे रोजचे कपडे असतात ते रात्रभर बाहेर, खास करून ओपन हाऊसच्या इथं, फ्लॅटमध्ये काही होत नाही पण ओपन हाऊसच्या इथे बाहेर आपले कपडे वाळत घालू नयेत, आपले केसांचे जे गुंतोळे असतात ते दारात टाकू नयेत, खिडकीतून बाहेर टाकू नयेत. या सगळ्या गोष्टी घरामध्ये दोष आणतात. दिसायला लहान पण खूप मोठ्या काही गोष्टी करून जातात. या संध्याकाळच्या वेळेस झोपू नये. स्त्रियांनी म्हणजे सांगते ना, म्हणजे ज्यांना पटेल त्यांनी, स्त्रियांनी, ज्या आपण सवाष्ण स्त्री आहोत त्यांनी टिकली मंगळसूत्र हे विनाकारण कधी काढू नये. घरामध्ये शांतता नांदावी. स्त्रियांनी पैंजण अवश्य घालावे. पैंजणाच्या घुंगरूच्या नादाने सुद्धा घरामध्ये वाईट नकारात्मकता शिरत नाही. घरामध्ये सकाळ संध्याकाळ कापुरासोबत 2 लवंगा प्रज्वलित कराव्यात. घरामध्ये घंटी शंख वाजवावा. दुर्गा सप्तशतीचा पाठ वर्षातून 2 ते 3 वेळा अवश्य करावा. त्याच पद्धतीने विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त, कालभैरवाष्टक स्तोत्र, त्याच पद्धतीने हनुमान चालीसा, भीमरूपी हे तुम्हाला म्हणजे मारुती स्तोत्र हे घरामध्ये दररोज म्हणा. बघा तुमच्या घरातले वास्तुदोष चुटकीसरशी नाहीसे होतील. त्याच पद्धतीने ज्यांना संपूर्ण वास्तुदोष निवारण यंत्र हवे असेल त्यांनीही लवकरात लवकर नंबरवर कॉन्टॅक्ट करा, म्हणजेच मेसेज करा. श्री स्वामी समर्थ.